हॅलो स्टुडंट्स ऑफ 5th स्टँडर्ड पाचवीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं शिव अनुजा चॅनलवर स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहे बालभारतीचा धडा 15वा आपल्या समस्या आपले उपाय. तर इथे चित्र आणि संवाद असे दिलेले आहे. बघा, ही जी चित्र दिसत आहे आपल्याला, खूप ट्रॅफिक जाम दिसत आहे. रस्त्यात एक मुलगा आणि त्याचे बाबा खूप ट्रॅफिकमध्ये आहे आणि मुलगा घाबरलेला आहे ट्रॅफिक बघून. तर ही समस्या मोठ्या शहरातील आपल्याला बघायला मिळते. तसंच आपण बघू तर आजकाल सार्वजनिक वाहन ची टाळाटाळ होते. हे स्वतःची खाजगी वाहने जास्त वाढून गेलेली आहे, त्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. तर सगळ्यात पहिले आपण संवाद वाचू आणि मग त्याच्यावर चर्चा करू की आपल्या समाजात काय काय समस्या आहे आणि त्याचा निराकार करण्यासाठी काय काय उपाय आपण करू शकतो. तर बघा, इथे केशव सांगत आहे, बापरे किती ही गर्दी आणि किती ह्या गाड्या. आपल्या बाबांशी तो बोलत आहे, बापरे किती गर्दी झालेली आहे आणि गाड्या पण किती आहे. बाबा म्हणतात, तू आज पाहतोस होय ही गर्दी, रोजच अशी गर्दी असते इथे. बाबा म्हणतात की मुलं बघा कधीतरी जातात रस्त्यावर आणि अशा ट्रॅफिक बघतात आणि घाबरून जातात. तर बाबा जे रोज आपल्या कामावर जातात ते ही नेहमी गोष्ट बघत असतात, म्हणून ते केशवला समजून देत आहे की तू आज बघतोय बेटा, हे तर दररोज असते. केशव म्हणत आहे, एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं? या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल. बघा, जर सगळ्यांनी आपली आपली गाडी स्वतःची वापरली तर पेट्रोल डिझेल खूप जाणार. जर आपण सार्वजनिक वाहने वापरली तर एवढा पेट्रोल डिझेल जाणार नाही. आपल्या देशात ह्या इंधनांची बचतसुद्धा होणार, पण ही गोष्ट हल्ली कोणी मानायला तयार होत नाही. बाबा म्हणतात आहे, आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय? बघा, वाहनातून धूरसुद्धा निघत आहे. आणि केशव म्हणत आहे, गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला. छोटे मुलं तर अगदी घाबरतात आणि अक्षरशः कानाला आपले हात लावून ठेवतात की केव्हा आपण इथून निघू, कारण हॉर्नची आवाज, धुरांचा पूर्ण वास, हे सगळं बघून मुलं घाबरतात. तसा हा केशव घाबरलेला आहे आणि आपल्या बाबांना सांगतो आहे, एकदा केव्हा आपण इथून निघून जावं. तर ही समस्या सगळीकडे हल्ली आपल्याला बघायला मिळत आहे. तर ह्या समस्याबद्दल हा संवाद होता आणि याच्याबद्दल आपल्याला काही वाक्य विचारलेले आहे. ते योग्य आहे का अयोग्य आहे ते आपण त्याच्यावर पहिले चर्चा करू. तर इथे खाली वाक्य दिले आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर योग्यची खूण करायची आणि अयोग्य वाटत असेल तर क्रॉस त्याची खूण करायची. तर पहिला आपल्याला वाक्य दिलं आहे, एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे, तो पाहण्यासाठी तिथे गर्दी करणे. बघा, कधी कधी आपण रस्त्यात बघतो ना, छोट्या छोट्या गाड्या एकमेकांशी थोडंसं ठोकले गेले की खूप भांडणी होतात आणि लोक जमून जसे काय काही म्हणजे काहीतरी सीन दृश्य चालत आहे असं बघून खूप गर्दी करतात. ते हे योग्य आहे का? नाही, कारण जेव्हा आपण तिथे जमतात तेव्हा खूप मोठी गर्दीमुळे ट्रॅफिक जाम होतो, म्हणून आपण हे करू नये किंवा हे टाळावे. तर ही गोष्ट जी आहे ती काय आहे? अयोग्य आहे. ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहने उभे करून गप्पा मारणे. बघा, एखाद्या वेळेस आपण बघतो की ओळखीची कोणी व्यक्ती गेली आणि आपण बाईकवर असते, तर ती व्यक्ती आपल्याला मिळाली, ते सुद्धा बाईकवर असेल, तर आपण आपले वाहने थांबवतो आणि गप्पा मारतो. हे योग्य आहे का? नाही. तर हे काय आहे? अयोग्य आहे. दुकानात वस्तू आणायला गेल्यावर वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे, हे खरं आहे, हे योग्य आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या दुकानावर जातो आणि तिथे आपण काही खरेदी करतो, तर त्यावेळेला आपण रस्त्यात वाहने लावू नये, तर आपण पार्किंगच्या जागेवर वाहने लावायची. तर ही गोष्ट किंवा हा वाक्य योग्य आहे. गर्दीमधून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे, तर ही गोष्ट तर बिलकुल अयोग्य आहे. का? कारण एक तर पहिलेच ट्रॅफिक जाम आणि वरून आपण जोरजोराचे हॉर्न वाजवून दुसऱ्यांना ध्वनी प्रदूषणाचा काय देत आहे आपण? प्रकार देत आहे. तर हे आपण करू नये, आपण हे टाळायला पाहिजे. तर अशी ह्या गोष्टी, ह्या समस्यांवर आपण सुद्धा काम करू शकतो. तर आता दुसरा एक ह्या पूर्ण गोष्टीवरून आपल्याला काय कळून येतो की प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. कारण वाहनांमुळे कोणता प्रदूषण होतो? तर ध्वनी प्रदूषण आणि जे पण धूरमुळे पूर्ण वायू प्रदूषण होत असतो. तर हे आपण टाळायला पाहिजे. अजून एक आपल्याला चित्र आणि संवाद दिला आहे, एक आई आणि मुलीचा. तर इथे बघा किती मोठी कचरा
पेटी ठेवलेली आहे आणि कचरा पेटीच्या बाहेरसुद्धा कचरा पडलेला आहे. पूर्ण परिसर घाण होत आहे. काही लोक आपल्या नाकावर सुद्धा रुमाल ठेवून जात आहे. याचा अर्थ काय आहे की तो कचरा पूर्ण काय करत आहे, पूर्ण कचरा जो आहे सडत आहे आणि त्याच्यामुळे दुर्गंधी निर्माण होत आहे. तर ही समस्या पण आपण जागोजागी बघतो. तर ही समस्यासुद्धा आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण कुठेतरी आपलासुद्धा वाटा याच्यात असतो. तर ही आई आहे, ते म्हणते आहे की केवढा हा कचरा, आणि मीनू म्हणते एवढा कचरा येतो कुठून. आई म्हणतो कुठून म्हणजे आपणच करतो असं कचरा, म्हणजे आपलाच परिसर आपणच घाण करत असतो. मीनू म्हणते पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी. बघा, जेव्हा कचरा टाकला जातो एकावर एक पडतो तर तो सडून जातो आणि त्याच्यामुळे दुर्गंधी निर्माण होते, अशी आई मीनूला समजत आहे की ओला कचरा सडल्याने ही दुर्गंधी येते. मीनू, बापरे, मला श्वास घेणं अवघड झाले आहे. आई, या कचऱ्याचं काय करत असतील. तर आता बघा, प्रश्न पडलेला आहे मीनूला की इतकी दुर्गंधी येत आहे की मला श्वास घेणं पण अवघड होतं आहे, आणि आपण म्हणजे ह्या कचऱ्याचं काय करायचं. तर एक गोष्ट आहे की हल्ली तर मोठे नगरात तर सगळीकडे कचरा गाडी येते, तर मोस्टली आपण कचरा गाडीतच कचरा टाकायला हवे. ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा आपण केला पाहिजे, आणि आपल्या परिसरात आजूबाजू आपण कचरा टाकण्याचं टाळायला हवे. ही जी समस्या आहे कचऱ्याची ते आपण एक एक करून म्हणजे सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. आता इथे बघा, तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहे. आपण कचरा कशाला म्हणतो, तर जे पण आपल्या कामाचा भाग नसतो किंवा घरी आपण जेवढे पण अशा वस्तू असतात ज्या आपल्या कामाचे नसतात तोच आपण कचरा म्हणून बोलत असतो, है ना. तर ह्या कचरा आपण वेगळा वेगळा केला पाहिजे, सुका कचरा आणि ओला कचरा. घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात, तर कचऱ्यात काय असतात, छोटे छोटे जे आहे आपले पेपराचे तुकडे असतात, कपड्यांचे कपडे असतात, भाजीपाला असतो, धूळ कधी आलेली असेल घरची ते असते, तर हे मिळून कचरा तयार होतो. तिसरा प्रश्न आहे, तुमच्या घरातील कचऱ्यामधील वस्तूंचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करा. तर हे तुम्ही आरामशीर करू शकतो, कारण भाजीपाला आहे जे पण आहे तर ते काय असतो, ओला कचरा असतो, है ना. आणि सुका कचरा म्हणजे आपले कागदाचे तुकडे, धूळ वगैरे. तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा. बघा बरं, आपल्या इथे तर काय येते, कचरा गाडी, तर आपण त्याच्यात आपला कचरा टाकायला हवे. कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात. तर बघा, जे ओला कचरा असतो ना त्याच्या आपण खत तयार करू शकतो. तर ओला कचरा आपण वेगळा द्यायचं की त्यामुळे खतंसुद्धा तयार करता येतात. आणि सुका कचऱ्यामुळे त्याच्यामध्ये प्लास्टिक वगैरे असेल तर ते पण रिसायकल करता येतं, त्याच्यावरून सुद्धा प्रक्रिया केली जाते. तर इथे आपण सगळ्या जेव्हा प्रश्न वाचतो किंवा संवाद वाचतो तर एक आपल्याला निष्कर्ष निघतो की कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक समस्या आहे. म्हणजे कचरा तो असतो पण त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला हवी, नाही लावली तर आहे आपल्याला समस्या निर्माण करतात. तुमच्या वर्गातील कचऱ्यांमध्ये कोणकोणत्या वस्तू असतात हे तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतःही लिहायचं की काय काय कचरा असतो. वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल की आपण शक्यतो आजकाल आपण बघतो की पेन्सिलची खूप शार्प करतात आणि ते शार्पनरची घाण काढतात, ते टाकतात. आपले कागदाचे वहीचे तुकडे आहे ते आपण टाकून देतो. तर अशा करून आपणच आपला वर्ग खराब करतात, ती गोष्ट आपण टाळायला हवी. कचराकुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा. तर आपण ही चर्चा करू शकतो. आपसात तुम्ही चर्चा करा की कचराकुंडीतला कचरा आपण उचलून नेला नाही तर काय होणार, ते सडणार, त्याच्यामुळे दुर्गंधी निर्माण होणार, अजून त्याच्यामध्ये खूप सारे जर्म्स बॅक्टेरिया निर्माण होणार ज्याच्यामुळे आपण आजारी पडू. तर ही गोष्ट आपण समजायला पाहिजे. आता अजून एक समस्या दिली आहे बघा, की हे चित्र दिसत आहे एक आजी आणि त्याचं नातूचं. बघा ते कशी तिकडे खूप सारे चित्रात कुत्रे दिसत आहे. बघा ही समस्या आजकाल खूप झालेली आहे. मुलंसुद्धा घाबरू लागली. एकटे मुलं रस्त्यात जाणं, एकटे मोठे जे वडीलधारी माणसं आहे ते जेव्हा रस्त्यावर जातात तर ह्या कुत्र्यांची भीती वाटतच असते, कारण हे कुत्रे केव्हा मागे लागणार काही भरोसा नसतो. तर बघा इथे राहुल आणि आजीचे संवाद दाखवले आहे. राहुल म्हणतो, आजी त्या रस्त्याने नको जायला. आजी, का रे बाबा. राहुल, बघ तिथे किती कुत्री आहेत.
आजी: हो रे बाबा, कधी कधी सगळे एकदम अंगावर धावून येतात. ही गोष्ट तर खरी आहे. जे संवाद चालू आहे सगळं गोष्ट आपल्याला बघायला मिळत आहे समाजात. तर राहुल म्हणतो, अगं आजी, त्या कुत्र्यांमुळे रस्त्यावरून एकट्याने जायला मला खूप भीती वाटते. आता मुलं तर अक्षरशः घाबरतात रस्त्यावर एकटे जायला, कारण हे कुत्रं कुठून निघून येतात आणि अंगावर धावून येणार हे गोष्टीमुळे मुलं घाबरत असतात. आजी: अरे कुत्री जोरजोराने भुंकू लागली तर आमच्यासारख्यांना हृदयाची धडधड वाढते. बघा, जे पण वरिष्ठ नागरिक असतात त्यांना तर खूप म्हणजे ते तर खूप घाबरतात. का? कारण जर हे कुत्रे धावले तर त्यांना तर पडायलासुद्धा त्रास होणार आहे. तर ही सुद्धा एक समस्या झालेली आहे. तर या समस्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे. जर आपल्या परिसरात खूप कुत्रे झाले असेल तर आपण नगरपालिकेमध्ये ह्याची सूचना द्यायची. आणि जर ते कुत्रे चांगले असेल तर ठीक आहे, नाहीतर जे एखाद्या वेळेस पिसाळून जातं तेव्हा आपण ही सूचना नक्कीच आपल्या नगरपालिकेत द्यायची. तर हे आहे संवाद आणि ही आहे जेवढा समस्या होती त्यांच्यावर आपण चर्चा केलेली आहे. तर आपण हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग इट. पुढेसुद्धा आपण हे धडे पुढचे बघणार आहे.